थँक्यू. संघाची धावसंख्या फलकावर 2 बॉलच्या समाप्तीनंतर एक बाद 0 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खातं अजून ओपन केलेलं नाही आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ॲट नंबर 3 वर येतात मिस्टर अली. आपण पाहतायत अमित तांडेल. खूप चांगला अँगल क्रिएट जो होतो ना तो अमित तांडेलचा अप्रतिम पाहायला मिळतो. एका संघामध्ये 3 बंधू खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत घरत, उदर रविकांत यांना सुद्धा आपण पाहतायत आणि जयेश घरत हे 3 बंधू या स्पर्धेच्या माध्यमातून एकाच टीममध्ये आहेत. खोलवर चेंडू होता ऑन साईडला. पायावरचा चेंडू मनगडाचा वापर केला. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतील. रोहित मात्र एक वेगळ्या शैलीत येत असताना, स्फूर्ती देत असताना स्वतःला असावं लागतं. बॉडी लँग्वेज तुमची पॉझिटिव्ह असावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा बॉल होतं यार. अमित तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बाद 1. हा चेंडू पहिला न्यायाला सरळ सोडून दिला होता आणि पंचांनी ऑब्झर्व केला. फार वेळ घेतला आणि दर्शवलं दीपेश दिंडेकर यांनी की यस वाईट बॉल आहे. वाईटच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 2 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3 आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस खऱ्या अर्थानं. उलटॉस बॉल होता. स्टेप आउट झाले होते. खूप सुंदर पद्धतीने बिटवीन द गॅपमध्ये खेळला गेला आहे. चेंडू थांबण्याचं नाव घेईल का तर नाही. यावेळेला चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता वेलकम बाउंड्री. संघर्षाचा चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. फर्स्ट विकेट लवकरात लवकर गेल्यानंतर राजू मिश्रा, अनिल घरत यावेळेला डावाला स्वतःला संघाला सावरत असताना पाहायला मिळतात या चौकाराने. खोलवर चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर कसा असावा हे दर्शवत असताना, कारण खाणाखुणा माहिती आहेत. अर्नाळा संघातून बरेच वर्ष आपण पाहिलं अनिल घरत यांना खेळत असताना एक गवेक फॉर्मॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 6 धावसंख्येवर 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. एकता चषकमध्ये तर तुफानी बॅटिंग केली होती. संदीपचं ते मैदान, एकता चषक, फेम ट्रॉफी आणि तदनंतर स्वतः एक शिक्षक, फिजिकल ट्रेनर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. ऑन साईडला मनगडाचा वापर करत असताना स्क्वेअर लेगला जरूर खेळलं गेलं. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता त्या ठिकाणी. एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धनविन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमची. जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये यू गया यू आया. थँक्यू. हर्षद मेहर न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फार टॅलेंटची कमी नसते. जेव्हा तुम्हाला संधी दिली जाते त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. तुम्हाला वारंवार संध्या दिल्या जातात त्यावेळेला तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि हे संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळेल का हर्षद मेहर. शेवटच्या मोमेंटला मात्र कॅच ड्रॉफ्ट. रविकांत हेच दर्शवत असताना की हा माझ्या हातात झेल व्हायला हवा होता, परंतु तसं काही घडलं नाही आणि कॉटन बॉलची संधी जरूर होती. अशा वेळेला कठीण असतं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता, पुढे जाता, पुढे येऊन पुन्हा एकदा मागे येणं आणि त्याच बॉलवर मात्र कॉन्सन्ट्रेशन करणं फार कठीण असतं. परंतु प्रयत्न चांगले केले होते हर्षद मेहरने. एक धाव मिळाली, 8 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅट थोडीशी हवेत फिरली होती मिस्टर अली या बॅटरची आणि चेंडू खाली राहिला होता. प्रशांत घरत स्वतः यष्ट्यांना चिकटून आहेत, कारण हर्षद मेहर आणि
प्रशांत घरत यांच्यामध्ये एक सुंदर बॉन्डिंग पाहायला मिळते. जेव्हा एक गोलंदाज असतो एक विकेट किपर असतो तेव्हा त्यांचं बॉन्डिंग सुंदर असायला हवं. त्यांचं कम्युनिकेशन, त्यांचं कॉर्डिनेशन. चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला होता. स्लोवर वन चेंडू एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत. पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालत नाही. जेव्हा इंटरव्हेल विकेट जातात, षटकार चौकार येत नाहीत, त्यावेळेला तुमची मानसिकता चेंज होते. तुमची सायकोलॉजी जी आहे ती मात्र चेंज पूर्णपणे होते. आणि अशा वेळेला जर आपण पाहिलात तर डेफिनेटली आपण पाहू शकतात की सिंगल डबलला भर द्यायला हवी. आदरणीय साई बोकाळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. फुलटॉस बॉल ऑन साईडला, फटका चांगला आहे. सरळ चेंडू निघून जाईल. रोहितला बीट करत आउट ऑफ द पार्क डिस्पॅच केलं गेलंय. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. अक्षय सी फूड्स सिक्सर. थँक्यू. संघाची धावसंख्या या षटकाराने फ्लाय होते जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. जयेश मात्र पुढे सरसावेल. जयू व्हेरी नाईस कॅच, ब्रिलियंट कॅच. अलीच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन, गॉन. थँक्यू. षटकार आल्यानंतर मिळवलेली विकेट म्हणजेच कमबॅक कसं करावं आणि हे कमबॅक करत असताना आपण पाहू शकताय 16वर 2 धक्के बसले गेलेत. राजू मिश्रा लवकरात लवकर स्वस्तात बाद झाले. अनिल घरत आतापर्यंत डावाला स्वतःला संघाला सावरताय 6 या धावसंख्येवर. आणि एका साईडला अलीने मात्र एक षटकार आणि एक वेळा दुहेरी, एक वेळा सिंगल 9 धावांची खेळी केली. एक मोठ्या खेळीमध्ये मात्र जरूर परावर्तित करू शकले नाहीत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हरीश पाटीलला डावाला सांभाळण्यासाठी पाठवले गेले, सावरण्यासाठी. कारण एक चिकाटी प्लेयर आहे, ब्रँड आहे कोपरीचा. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीममधून गेली कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना या एक फॉर्मॅटमधून कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हा हरीश पाटीलचा पॅटर्न शॉट आहे, परंतु परफेक्ट त्या मेरिटमध्ये चेंडू खेळले नाहीत आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं डॉट बॉल. हर्षद मेहरने अगोदर रीड केलं होतं, त्याचं परिपूर्ण मूल्यांकन केलं होतं की स्टँडिंग बॅटिंग पोझिशन काय आहे, मिडल ऑफ दी स्टंपला मात्र तो आहे का, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळेल का, या सर्व काही गोष्टी पाहिल्या जातात. आणि त्यानंतर काही गोलंदाजी करतात. त्यामध्ये हर्षद मेहरचं यावेळेला कौतुक करीन. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास यावेळेला निर्माण केला आणि तशाच पद्धतीने गोलंदाजी केली. 16वर 2 धक्के 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक हाताळण्यासाठी अमित तांडेल पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. एक सफलता प्राप्त केली होती राजू मिश्राच्या माध्यमातून. गोलंदाज अमित तांडेल गोलंदाजी मार्कवर येतोय. लेंथ लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाला पाहिलं जातं. हर्षद मेहरने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केल्या, एक सफलता प्राप्त केली. कॉन्ट्रीब्युशन दिले गेले. ऑन साईडला खेळत असताना रोहित मात्र पुढे सरसावले.
थोडीशी घाई जरूर केली गेली होती, परंतु सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेली आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 18 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे. जो संघ विजय होईल तो फायनलमध्ये प्रवेश करेल आणि फायनलमध्ये ऑलरेडी तिकीट मिळवलंय तो संघ जय श्रीराम उत्तम टीम. लो फुलटॉस बॉल होता, ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. फिल्डर हर्षद मेहर पुढे सरसावेल. हर्षद मेहर अपकमिंग यंग टॅलेंट. वालई पाडा चषकामध्ये काही जबरदस्त अफलातून परफॉर्मन्स दिला होता. त्या 3 षटकारांसाठी 10 ते 12 हजार रुपयाची कमाई केली होती यंदाच्या हंगामामध्ये. गेल्याच महिन्यामध्ये तोच हर्षद मेहर आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटर, ग्रेट बॉलर, ग्रेट फिल्डर, युटिलिटी खेळाडू तोच हर्षद. 214 नंबरची जर्सी परिधान करणारा. पुन्हा एकदा बॉलर तयार अमित तांडेल. आडव्या बॅटने जरूर खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि इथे आपण पाहू शकतायत. यस, ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. थर्ड विकेट डाऊन गॉन. संतोष डवले यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमची 19 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. अमित तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. संतोष गिरीचा ब्रँड आहे. अप्रतिम अफलातून गोलंदाजी, सुंदर सुपर डिलिव्हरी, अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर आतापर्यंत अमित तांडेलने कित्येक विकेट आपल्या नावावर केलेत. मातीच्या खेळपट्टीवर सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करण्याचा नेहमीच माणूस ठेवतो. एक सकारात्मक दृष्टिकोन. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. जस्ट शशी साठम सरांच्या अगदी जवळून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूने जात असताना तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमची 20 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. अमित तांडेलने आतापर्यंत 11 बॉल हाताळले. त्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना एक षटकार आणि एक चौकार सुद्धा दिला नाही. ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक मनगडाचा वापर, कलात्मक फटका. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता संतोषचा, परंतु यावेळेला नाकारला आणि घरत यांनी एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या करंट रन रेटने आतापर्यंत 21 वर जाऊन पोहोचले गेले. 21 धावा, 3 गडी बाद. घेऊया एक डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. आपण ही स्पर्धा पाहतायत अक्षय सी फूड्स नायगाव कोळीवाडा आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2024. आदरणीय शशिकांतजी बोकाळे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, नियोजन क्लास आणि क्वालिटी दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतं. 4थं षटक हाताळण्यासाठी मिस्टर करण निजाई. फुलटॉस बॉल होता. नो बॉलचा इशारा. खूपच कमरेच्या वरती असल्याकारणाने आपण पाहू शकाल एकच धाव मिळेल. कॉट बँडच्या स्वरूपात बाद झाले होते, परंतु नोचा इशारा दीपेश दिंडेकर यांनी क्विकली दिला आणि ऑफिशियल यावेळेला मेन पंच
शशी साठम सरांकडून मात्र नो बॉलचा इशारा आणि त्यावर मिळेल आता फ्री हिटचा सिग्नल. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी जरूर मिळाला गेलाय. या फ्री हिटच्या बॉलवर कितपर्यंत मजल मारली जाईल, जोखीम कितपर्यंत पत्कारतील याकडे लक्ष असेल. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय, पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं. फिल्डर त्या ठिकाणी आहेत परंतु कॅच घेऊन सुद्धा उपयोग झाला नसता. ट्राय जरूर केली गेली होती. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 24 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. ॲलन मात्र पुढे सरसावले गेले होते. थोडीशी हाताला दुखापत होत असताना बुटांना आणि प्रथमला मात्र परतावं लागलं. पुन्हा एकदा बाउंड्री लाईन टच. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फटका तर छान आहे आणि यस अनिल घरच्या बॅटमधून परफेक्ट यावाला पुलचा फटका पाहायला मिळाला. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल शॉट. 6. ऑन साईडला शफल होऊन खेळले गेले. तिथे फिल्डर प्रथम मात्र पुढे सरसावतील. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. अनिल घरत यांच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत आत्तापर्यंत. चौथ्या षटकातील जवळजवळ 3 बॉलचा खेळ झाला आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 31 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. धनवीन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमची स्थिती. चेंडू मात्र यावेळेला खूपच बाहेर होता, आउटसाइड द ऑफ स्टंप. मात्र इथून जर आपण पाहिलं तर पंच रेफर करतायत. या आपण थर्ड अंपायर रेफर केलं जाईल की वाईट बॉल आहे की नाही. येस, वाईट बॉल. वाईट बॉल आहे. खूपच बाहेर असल्या कारणानं आपण पाहू शकतायत आणि ते आपण पाहिलं तर डेफिनेटली जो रिव्ह्यू होता तो मात्र या ठिकाणी गमावलेला आहे. एक्सटेंड होणार नाही. एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला दिला गेला आहे कारण डिका स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा वेळेला मात्र प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. 32 रन्स. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आज थोडेसे पडझड करत असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रगल होत आहेत, स्ट्रगल करतायत कारण निजाई परफेक्ट गोलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत अभिषेक आम्हाला दर्शवत आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. एक शॉट लेगला, त्यानंतर गली रिजन आपण पाहतायत. शॉट थर्डमॅनला एक फिल्डर मात्र तैनात आहे. गली रिजनचा क्षेत्र खाली कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर. एक लॉंग ऑफ घेतला गेला, एक लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग. अशा पद्धतीने मात्र 11 टिपक्यांची जशी रांगोळी तसंच फिल्डिंग सजवलं गेलं. एक खूप चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. जो व्हाईट यॉर्कर करण निजाई स्पेशल आहे त्यांचा चेंडू. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच करतात आणि परफेक्ट फलंदाजाला रीड करतात. ही खासियत राहिले तर षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 5 बॉलचा खेळ झाला आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावले परिपूर्णतः 32 या धावसंख्येवर 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल तयार.
अधून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. सरळ चेंडू निघून जातोय लॉंग लेग फाईन लेगच्या अगदी क्षेत्रातून बिटवीन द गॅप. चौकार मिळाला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 36-36. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आहे. 4 षटकांमध्ये 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक. शेवटचे 6 बॉल शेष राहिलेत म्हणजेच एक षटक अंतिम आपल्याला पाहायला मिळेल आणि अनिल गरज सारखे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. संतोषने चौकार ठोठावत मात्र इरादे पक्के स्पष्ट केलेत की आम्ही जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू. त्याचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघावर नामुष्की ओढवली जाईल का? सरळ बॅटचा उपयोग करत असताना ही आहे ताकद, ही आहे नजाकत. अनस्टॉपेबल मॅग्निफिसंट टायमिंग. षटकार 6 धावा. थँक्यू. काही जबरदस्त फटका खेळला गेला होता. अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर शॉट स्टेट डाऊन द ग्राउंड. मिडल ऑफ द बॅटने जरूर चेंडू कनेक्ट झाला आणि ज्या पद्धतीने साऊंड आला बॅटमधून असं वाटलं की चेंडू थांबणार नाहीये. आउट ऑफ द पार्क जाऊन चेंडू आदळेल. पुन्हा एकदा ऑन साईडला खूप चांगली दमदार आणि शानदार बॅटिंग पाहायला मिळते. फ्लॅट 6 लगातार 2 बॉलवर 2 षटकार. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 48. थँक्यू. 48 धावा फलकावर. क्या बात आहे अनिल गरत. अनस्टॉपेबल बॅटिंग. सुपर बॅटिंग करत असताना रिदम सहित बॅटिंग करताना आपण पाहतायत. ही आहे ताकद. परंतु एका साईडला विकास दसगर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो नेतृत्व सांभाळत असताना पाहायला मिळतो. परंतु इथून धावा थांबतील की धावा वाढतील याकडे लक्ष आहे. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. म्हणजेच याचाच अर्थ कमबॅक केलं. स्वतःला एक हळूवारपणे प्रश्न विचारला की माझी ही लेंथ नाहीये, मला चांगली गोलंदाजी करायची आहे, मला समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला जकडवून ठेवायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर त्या फलंदाज अनिल गरत यांना जकडवून ठेवलं गेलं या बॉलवर. ग्रेट डिलिव्हरी. अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी